पदक. थँक्यू. पूर्णांक नावजे, त्याचा आज वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसानिमित्तानं सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीने तुला लाख लाख शुभेच्छा. आणि रोहितजी पाटील आमचा रोया दादा, त्यांची आज अॅनिव्हर्सरी आहे. त्यांना देखील लग्नाचा 23 वर्षाचा यशस्वी प्रवास. तर त्यांना देखील लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला होतोय प्रारंभ. मेगा ग्रँड फिनाले. सो हियर वी गो फॉर द फर्स्ट डिलिव्हरी ऑफ मेगा ग्रँड फिनाले. मिस्टर मनोज मोरे ऑन ट्रॅक. पहिलाच बॉल आणि 2 धुरंदर. खर तर ज्या नावानं आजच्या पूर्ण दिवसभरात इम्प्रेस केलंय तो विघ्नेश बापरे, वीरेंद्र बापरे, माफ करा. हलक्या हातानं ठाऊक आहे त्याला. सावध पवित्रा घेणं फार गरजेचं आहे. एकंदरीत येस, मनीष आणि त्याचा साथीदार वीरेंद्र बापरे, मनीष वैद्य आणि वीरेंद्र बाबरे ही जोडी क्रीडांगणावरती सज्ज. तिकडे कट्टा ग्रुप मात्र एन्जॉय करतोय ही क्रीडा स्पर्धा. बॅट अँड पॅड मधून हलक्या हाताने फ्लिक केलाय. इथे पहा अग्रेसिव्हनेस, आक्रमकता दाखवतायत. एक सिंगल जी अधोरेखित झाली. सिंगलच्या सहाय्यानं 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर संघाची टोटल 2 या अंकावर. प्रथम टॉस ज्यावेळी जिंकला ना त्यावेळी खरं तर सुमित म्हात्रेनं निर्णय स्वीकारला तो फलंदाजी करण्याचा. त्याला ठाऊक आहे 6 षटकांची लढत आहे. त्यामुळे या 6 षटकांमध्ये किती धावांचं टार्गेट सेट करायचं आणि किती धावांवर रोखायचं आहे या दोन्ही गोष्टींचं प्लॅनिंग फिक्स आहे. इथे मात्र मनोज मोरे गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडू यशस्वी संपलेत. गोलंदाज तयार. इथे पहा स्विच इट केलाय. कनेक्शन प्रॉपर. बॉल करतोय. इथे मात्र चांगलीच सफर. सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आला. इथे चौकार. धन्यवाद. धन्यवाद. आणि मिकी माऊस, तुम्ही थोडा स्वतःवर नियंत्रण ठेवा कारण मॅच इन ऍक्शन आहे. एखादा चेंडू अडू देखील शकतो. काय फटका खेचला. अक्षरशः बैठक शॉट. सरळ चेंडू स्क्वेअर लेगच्या बाहेर. वॉड स्ट्रोक. अक्षरशः मैदानाला आग लावत बॉल चालला. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू बँड पलट. धन्यवाद. आणि या चौकाराच्या सहाय्यानं स्पष्ट संकेत दिलेत आता तुटून पडायचंय. 11 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि अटॅक इज द बेस्ट एव्हर वेपन जे आपण म्हणतो. आक्रमण चढवलं अक्षरशः. बोला जय श्रीराम. हलक्या हातानं सेन्सिबली पंच केला. बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला. अरे राम राम बोलने में कैसी शर्म. बड़े सौगंध से मिलता है हिंदू गरम. तर इथे निश्चितच जर आपण पाहिलं ना एक सिंगल कन्वर्ट झाली शेवटच्या बॉलवर. संघाची टोटल पोहोचली आहे 12 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. मनोज मोरे या आधीचं पहिलं षटक जर त्याचं आपण पाहिलं ना तर त्यांना 2 षटकांमध्ये पहिल्या सेमीफायनल मध्ये धावा खर्च केल्या होत्या 15. आता त्यांना 12 धावा खर्च केल्यात. कुठेतरी समीकरण बदललंय. उर्वरित 5 षटक अजूनही बाकी आहेत आणि आता स्ट्रॅटेजी ठरवतायत प्रेमित राऊत आणि त्याचे सहकारी. चला स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका. फायनल जरी असली तरी वेळेची बंधनं आपल्याला आहेत. चर्चा करतात दुसरं षटक कोण टाकणार. 6 षटकांची लढत आहे आणि ही स्पर्धा यशस्वी या करताय की प्रत्येक सामना आपण 6 षटकांचा खेळवलाय. त्यामुळे मी बऱ्याचदा म्हणतो ना की जिसमें है दम वो है बाजीराव सिंघम. ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याच्यात गुणवत्ता आहे तो चमकदार कामगिरी या 6 षटकांमध्ये करणार एवढं मात्र निश्चित आहे.
वळूयात क्रीडांगणाच्या दिशेनं. षटक नंबर 2 घेऊन गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज प्रतीक. बरेचसे बदल इथे घडून आणले जातात क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये. गोलंदाज तयार. ओव्हर दी स्टंप्स पहिलाच बॉल. सुंदर गोलंदाजी. वेगावर स्वार होता गोलंदाज. अक्षरशः बीट केलाय आणि इथे पहिला चेंडू प्रतीकनं फेकलाय डॉट. इथे खरं तर काय घडणार, कोणता संघ विजयश्री प्राप्त करेल, कोणता संघ हे सोनेरी चमचमणारे ट्रॉफी उचलेल, प्रथम क्रमांकाकरताची ही फाईट आहे. बॅकफुटवर जाऊन स्लॅश करायचा होता परंतु निश्चितच व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. पंचांमार्फत देखील पंचांनी इशारा केलाय की एकंदरीत जर आपण पाहिलं तर संघाला एका धावसंख्येनं उभारी मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13-13. लॉस ऑफ 0 विकेट. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. 2 वाईड्स इन अ रो. 2 सलग व्हाईट बॉल इथे मात्र फेकलेत. एकंदरीत संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 14 या अंकावरती. गोलंदाज तयार. मेगा ग्रँड फिनालेची लढत सुरू आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू सह विसावलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. संघाची टोटल स्थिर स्थावर अवस्थेमध्ये. एकंदरीत चेंडूंचा खेळ संपला आतापर्यंत तो 2. गोलंदाजी मार्कवर प्रतीक गोलंदाजी करतोय. 6 षटकांची लढत आहे. दुसरी लढत जी खरं तर सुरू आहे. बॉल तयार. इथे पहा लाईन ऑफ ऍक्शन. व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांमार्फत. एक्स्ट्रा धावा धावफलकावर जोडल्या जातात. संघाची टोटल पोहोचली 15. किती धावांचं टार्गेट समोर उभं ठेवलं जाईल खरं तर यस आपण चर्चा जरूर करू या स्पर्धेत देखील. सुंदर अप्रतिम गोलंदाजी. कमबॅक खूप दर्जेदार. इथे मात्र डॉट बॉल. ॲलन मस्क जो म्हणतो की तुम्ही नेहमी नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. म्हणजे सध्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कमीत कमी भांडवल गुंतवून जास्तीत जास्त नफा कमवणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि सध्या तो जगाच्या श्रीमंतांच्या यादीत क्रमांक 1 वर आहे. का तर काहीतरी वेगळं केलंय. इथे देखील तेच प्रत्येक खेळाडूला करायचं आहे. तुमची व्हॅल्यू किंवा तुमची किंमत जर तुम्हाला वाढवायची आहे ना तर तुम्हाला जगापेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल आणि ते काम इथे प्रतीक करेल का. आतापर्यंत एका पाठोपाठ एक त्यानं 2 चेंडू डॉट तर फेकलेत. गोलंदाज तयार. इथे मात्र गली रिजन मध्ये आणखीन एक डॉट बॉल. निश्चितच फटका तर खेचला होता परंतु धाव न घेणं पसंत केलं. षटक क्रमांक 2 आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपला आहे. उर्वरित 1 चेंडू अजूनही शेष आहे. गोलंदाज तयार. चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन. टीपला झेल. व्हॉट अ मॅच. शेवटच्या बॉलवर सफलता मिळाली ती गोलंदाज प्रतीकला. नवीन बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाला. किरण केणे. करण मेहर नवीन बॅटर क्रीडांगणावरती. हेच तर ना म्हणून समालोचन कक्षामध्ये ना कोऑर्डिनेशन फक्त तेवढ्याच लोकांचं पाहिजे. हे डिस्टर्बन्स जर क्रिएट झाले तर मग काय घडतं. निश्चितच बऱ्याच संकटांचा सामना करत आपण इथपर्यंत पोहोचलोय. शेवटची लढत आहे आणि या शेवटच्या लढतीमध्ये आज विजयाचा शिलेदार कोण हे ठरवणारी ही लढत असणार आहे.
चला जाऊयात सरळ गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मनोज मोरे ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं, धावा खर्च केल्या होत्या त्या 12, तिसरं षटक देखील तोच घेऊन आला. बरेचसे चेंजेस करून खर तर मोमेंटम तोडला जातोय. गोलंदाज तयार. इथे पहा गॅप मध्ये ढकललाय बॉल, 2 खेळाडूंच्या गॅप मध्ये गले आणि पॉइंटच्या मधोमध बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट रेंज मधून. इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. याच 2 धावा संख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 17. धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार. सॉफ्ट हँडचा वापर करत फक्त ड्राईव्ह केला बॉल, ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक. लॉंग ऑन मध्ये पहिली धाव वेगानं आणि कलेक्शन पहा. इथे विकेटचं पतन, पहिला ब्रेक थ्रू. थँक्यू. 18 या धावसंख्येवर दुसरा धक्का बसलाय. दुसऱ्याच बॉलवर धावचीतची संधी निर्माण झाली. धावचीतच्या संधी तेव्हाच निर्माण होतात ज्यावेळी क्षेत्ररक्षणाची ताकद तुमची मजबूत असते आणि ते क्षेत्ररक्षण लॉंग ऑन मध्ये आपल्याला चांगलं पाहायला मिळालं. फेक देखील तितकीच दर्जेदार पाहायला मिळाली. त्यामुळे डेफिनेटली इथे हे जे श्रेय आहे ते खरं तर त्या क्षेत्ररक्षकाला जाईल. नवीन खेळाडू क्रीडांगणावरती दाखल होतोय. हेमकांत भोईर, चपाती या टोपण नावानं तो ओळखला जातो. स्ट्रायकर एंडवर गोलंदाजी करता मनोज मोरे आहे. आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपवलाय तो 2 तिसरा चेंडू घेऊन. इथे पहा पुन्हा एकदा सेन्सिबल, हलक्या हातानं काहीतरी स्ट्रॅटेजी सेट केली आहे सातपाडी संघानं. म्हणजे पहिली 3 ते 4 षटके शांत राहायचं आणि 2 षटके शेवटची तुटून पडायचं. कदाचित ही स्ट्रॅटेजी मनामध्ये घेऊन ते उतरलेत. परंतु सुरुवातीचा काळ थोडासा अवघड देखील आहे. वाऱ्याचा ओघ देखील वाढलाय. फटका चांगलाय. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसरी धाव वेगानं कंप्लीट केली गेली आणि इथे पहा काय चपळाई आहे. अक्षरशः चतुर चित्त्यासारखा, एखाद्या चतुर चित्त्यासारखा धावला इथे हेमकांत भोईर. डेफिनेटली 3 धावा धावफलकावर जोडल्या जातील. याच 3 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचते 22 या अंकावर. मेगा ग्रँड फिनाले. कदाचित प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं उराशी बाळगलेलं की ही स्पर्धा जिंकायची आहे. कारण या पूर्ण पंचक्रोशीतली एक सक्सेसफुल टुर्नामेंट शिव आसार प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित केली जाते. चांगली गोलंदाजी, फलंदाजाच्या मेरिटनुसार गोलंदाजी करतोय गोलंदाज मनोज मोरे. या षटकातला 5वा चेंडू जो निर्धाव फेकलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे. तिसरं षटक जे मार्गस्थ होईल. गोलंदाज तयार. फटका दर्जेदार आहे आणि पहा मेहनत. इथे मात्र 6 षटकार. कम ऑन डीजे. संघाची धावसंख्या
28 या आकड्यावर 3 षटकं संपली आहेत. 18 चेंडूंचं सत्र संपलंय. मेहनत तर घेतली गेली शेवटच्या क्षणी, परंतु फटक्याचा लॉफ्टिंग जास्त होतं. फटका खरं तर प्रॉपर त्यानं सेट केला होता. हेमकांत भोईर यांच्या बॅट मधून आलाय पहिला ब्लास्ट. शॉट सेट केला प्रॉपरली आणि तदनंतर चांगल्या दर्जाची इथे फटकेबाजी आता पाहायला मिळेल का? उर्वरित 3 षटकं आता बाकी आहेत. एकंदरीत स्ट्रायकर एंडवर ज्याला तुम्ही पाहताय तो करण मनीष वैद्य सलामीवीर म्हणून जो आलाय तो अजूनही मित्रमंडळ जबाबदारीनं काम पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडवर अनुभवानं संपन्न असणारा हेमकांत भोईर देखील सज्ज. नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर अक्षय. षटकातला पहिला बॉल हलक्या हाताने ढकललाय बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाते. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा. धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. षटक क्रमांक 4 जे प्रगतीपथावर आहे. धावसंख्येला लगाम लावला अक्षरशः. व्हाट अ कैच, इट्स अनबिलीवेबल. ये कैच नहीं, ये मैच पकड़ा है. बरोबर पहाटेचे 4 वाजत आलेत आणि निश्चितच मेगा फायनल आपण पाहतो. आज खरं तर प्रत्येक अक्करपट्टीच्या शिवासा प्रतिष्ठानच्या सदस्याचं स्वप्न होतं की पूर्ण रात्र जागवायचीच आणि ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. प्रत्येक सामना आपण इथं 6 षटकांचा खेळवला. जाऊयात आपण क्रीडांगणावरती. धावसंख्या 29 या आकड्यावर. नवीन बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होतोय भावेश तरे. दोन चेंडूंचं सत्र इथे संपलंय. चौथं षटक. अक्षय जो गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करतोय. गोलंदाज तयार. बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट केलाय फ्लाइंग स्लिपचा खेळाडू, ज्या मार्फत एक सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या सहाय्यानं 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30. 30 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. इथे पहा फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. 2 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जात आहेत. धावांची गती जर आपण पाहिली याच 2 आकड्याच्या मदतीनं 32 या अंकावर आहे. 3 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात हेमकांत भोईर आणि त्याचा साथीदार क्रीडांगणावरती मात्र तग धरून बस. फटका चांगला आहे. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषा परिकक्षेच्या बाहेर. चौकार. धन्यवाद. 36 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा उर्वरित 1 बॉल. हलक्या हातानं पहा सॉफ्ट हँडचा वापर केला. हा फटका खेळत असताना एक सिंगल. आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा मानस असावा हेमकांत भोईरचा आणि कदाचित चौथं मनीष वैद्य. निश्चितच त्याच्या मार्फत षटक क्रमांक 4 जी होते समाप्ती आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर एंड ऑफ द 4th ओव्हर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 37 या धावसंख्येवर.
एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37. नीरव शांतता आहे. प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत मेगा ग्रँड फिनालेचा आणि फार गरजेचं आहे खरं तर. म्हणजे रायगडामध्ये ज्यावेळी असा माहोल असतो ना राहुल, महादेव गडगे सर जे महागुरु आहेत खरं तर रायगडचे समालोचन क्षेत्रातले, एक वेगळा प्रदीर्घ गाढ अभ्यास आहे त्या माणसाचा. आम्ही जे घडलो ना खरं तर या अनेक अशी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांच्याकडनं काही खूप साऱ्या गोष्टी आम्ही शिकलो. इथे मात्र गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. आदळला चेंडू DIST जाऊन अपील देखील होत आहे, परंतु आत्मविश्वास थोडासा कमी अपील मध्ये. लेग बॅकचा सिग्नल आला. एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जर जाऊन पाहिली तर बरोबर 38 या अंकावर आहे. 38 धावा ज्या खरं तर धावफलकावर जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 5 जे सध्या प्रगतीपथावर आहे. प्रीतम राऊत या आधीच्या मॅचचा सुपर हिरो सध्या क्रीडांगणावरती गोलंदाजी करतोय. फटका चांगलाय, पाठवलाय मिड विकेटला, सरळ चेंडू निघून जाईल. स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. बोला जय श्रीराम. 500 वर्षांची प्रतीक्षा संपली आणि कारसेवकांची जी मेहनत होती ना ती खरं तर फळाला आली अगदी जानेवारी महिन्यामध्ये. फटका स्टायलिश आहे. बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू देखील तत्पर आहे. बॅकअप दिलं आणि त्यानंतर एक सिंगल जी धावफलकावर कनेक्ट होईल. संघाची धावसंख्या एका आकड्याच्या सहाय्यानं 45 या धावसंख्येवर 5वं षटक जे प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहतोय. 3 चेंडू अजूनही 5व्या षटकातील बाकी आहेत. टोटली 9 चेंडूंचं सेशन अजूनही बाकी. गोलंदाज तयार प्रीतम. फटका चांगला आहे. कनेक्शन देखील प्रॉपर आणि पहा जीवाच्या आकांताने प्रयत्न केले तरी देखील अपयश. एकूण 50 धावसंख्या धावफलकावर जोडली जाते 3 गड्यांच्या मोबदल्यात. 49 धावा ज्या खरं तर कनेक्ट होत आहेत. 4 चेंडूंचं सत्र इथे संपुष्टात आलंय. 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. एक समाधानकारक धावसंख्या उभं करण्यामध्ये सातपाटीकरांना यश आलंय. कारण पाटला समालोचन कक्षाची बोलती बंद करण्याकरता पाठवलेला हा फटका षटकार. धन्यवाद. याच षटकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 55 या आकड्यावर. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू इथे मात्र शिल्लक आहे. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. टिपिकल कॉपी बुक स्टाईल बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर स्लॅश केलाय. चौकार. थांबा. रिव्ह्यू ऑन अबाव द वेस्ट कमरेच्या वर लँडिंग आहे की नाही ते चेक करण्याकरता इथे मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला कॅरी करा. षटक क्रमांक 5 ची झाली आहे समाप्ती. 59 धावा ज्या धावफलकावर जोडल्या. बँड पथक तुमचे मनापासून आभार. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 59 या आकड्यावर. 3 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल लेग बाईचा सिग्नल पंचांमार्फत या एका आकड्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या 60 या अंकावर. पाण्याची व्यवस्था करा. चला पाणी व्यवस्थापक. चला 60 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 6-0. पहिल्या बॉलचा खेळ इथे मात्र संपलाय. उर्वरित 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. 60 लॉस ऑफ 3 आणि शेवटचे 5 बॉल पहिल्या सेशन मधले जे खरं तर बाकी आहेत. मेगा ग्रँड फिनाले. चहू बाजूनं प्रेक्षकांच्या नजरा या मॅचवर लागल्यात. परंतु जो प्रतिकार इथे सातपाटी संघाकडनं व्हायला पाहिजे किंवा जी सेट बॅटिंग चला स्पीडअप करा. पंच जास्त वेळ देऊ नका त्यांना. तंबी द्या डायरेक्टली. गोलंदाज तयार. फटका चांगला आहे ओव्हर दी हेड ऑफ दी बॉलर. बॉल चाललाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चौकार. 4. धन्यवाद. आणि बँड पथक तुमचे आभार. संघाची टोटल पोहोचली आहे 64 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी. कमालीचं प्रदर्शन करतोय गोलंदाज. 1 मोर डॉट बॉल. एक अतिरिक्त मी तर म्हणेन की निर्धाव चेंडूची सांगता. आणि संघाची जर धावसंख्या आपण पाहिली 64 ऑन स्कोर कार्ड. 64 धावा सध्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. अत्यंत कटाक्षाने गोलंदाजी करतोय गोलंदाज. उर्वरित 2 चेंडूंचं सत्र बाकी राहतंय. गोलंदाज तयार. आणखीन एक डॉट बॉल. खूप दर्जेदार कामगिरी. आणि उर्वरित आता खरं तर एका चेंडूची जी औपचारिकता आहे ती बाकी राहते. कारण संघाची जर टोटल आपण पाहिली तर 64 या धावसंख्येवर आहे. बॅटर जरा धन्यवाद. स्वतः टीमचा कॅप्टन सुमित म्हात्रे.
मनीष वैद्य मात्र इथे बाद झालाय 17 चेंडूंमध्ये 34 धावा करून. नवीन फलंदाज क्रीडांगणावरती दाखल होतोय सुमित म्हात्रे, स्वतः कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट नाव. यस, त्याचा वाढदिवस देखील आहे आज. इथे बळूयात आपण. षटकातला पुढचा बॉल, चांगल्या दर्जाची गोलंदाजी. इथे धावफलक 64 या आकड्यावर विजयाकरता 65. फायनल जिंकण्याकरता टीम अक्करपट्टी 65 धावांची गरज आहे. तिसऱ्या पंचांची खर तर मागणी केली जाते. रनआउट करता आव्हान दिलं निर्णयाला. It's not out. Thank you. 2 मिनिटं. एक धाव जी इन्व्हॉल्व होईल आणि 3 छोट्या चिमुकल्यांना आदरणीय रुपेश दादा राऊत यांच्या वतीने प्रत्येकी 100 रुपये जे इथे आमच्यापाशी आलेत. एक मिनिट, फक्त 1 मिनिट थांबवतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 65 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता 66 धावसंख्येची गरज आहे. आणि उत्तरार्धामध्ये जसं आपण बॅटिंगला सुरुवात करूयात तसं आपण कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. प्रीतमजी घरात तुमच्या सोबत जॉईन होतील. थँक्यू. धन्यवाद निखिल सर. या अगोदर ऐकला आपण निखिल सरला वाड्याचा बुलंद आवाज. आणि आपण बघू शकतात की टार्गेट फायनल मध्ये सेट केलंय 66. डबल 6 बनवायला लागतील. क्रिकेटचा खेळ आहे, षटकार महत्वाचा असतो आणि काही डबल छक्के पाहिजेत जिकायला. निखिल सर, हा 6 पेक्षा जास्त धाव मिळत नाही. पवेलियन मधल्या खुर्च्या मध्ये घ्या, कवी सर सांगतात आमचे. कारण की तुम्ही आता लगभग बाउंड्री लाईन जवळ आलेत, त्याजवळ येऊ नका. निर्णायक फायनल मॅच आहे. बघूया, आयोजकाला देखील पेनल्टी दिली तर मात्र हे इतिहास घडेल. निखिल सर, आयोजकाला पेनल्टी दिली तर इतिहास घडेल. चला बघूया. आपण इकडे 66 आहेत. थोडी चांगली आणि थोडी खराब गोलंदाजी झालेली आहे. परंतु इकडे सातपेटी संघ गेल्या वर्षी फायनल येऊन हरला होता. यावर्षी फायनल जिंकण्याच्या मनसोपाने उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि अक्करपट्टी संघाला जर जिंकायचं असेल, घरच्या मैदानावर मैदान गाजवायचं असेल तर नक्कीच इकडे मात्र ह्या 66 धावा पूर्ण कराव्या लागतील. चला इथे डोरेमॉन ग्रुप या आपले प्राइज घेऊन जा.
चला कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील निखिल वाके सर. चला उद्या खर तर सूर्यवंशी क्षत्रिय समाजाचा एक मोठा क्रिकेटचा महोत्सव याच क्रीडांगणावरती ठीक 4 वाजता, म्हणजे आजच 4 वाजता तो सुरू होईल, पण ते 4 संध्याकाळचे असतील. शिव आसरा प्रतिष्ठान आयोजित आदरणीय अध्यक्ष हेमंत प्रभाकर साने यांच्या वतीनं सूर्यवंशी क्षत्रिय जाती कुणबी समाज मर्यादित डे नाईट क्रिकेट महोत्सव 2024, प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आणि उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर करता खर तर पारितोषिक आहेत. आदरणीय सुनीलजी घरत लकी ड्रॉ माफ करा, त्यात छोट्या चिमुकल्यांना पारितोषिक इथे वितरित करतात. जाऊयात, 66 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि याच ऐतिहासिक क्षणांच्या आपण सोबती ठरतोय. पहिलाच बॉल गॅप मध्ये पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय. इथे मात्र 2 धावा यशस्वी केल्यात. खर तर प्रीतम राऊतची 22 धावांची 1 ओव्हर, 22 या धावसंख्येचं 1 षटक जे प्रीतम राऊतनं फेकलंय, कदाचित तिथेच अक्करपट्टीकर थोडेसे बॅकफुटवर आलेत. मी जास्त नाही म्हणणार, परंतु थोडेसे निश्चित बॅकफुटवर आलेत. कारण बाकी सगळ्या जर आपण षटकांची जर अनालिसिस पाहिली तर खूप कमी धावा गोलंदाजांनी खर्च केल्यात. गोलंदाज तयार, बॅट अँड पॅड मधून हलक्या हाताने निभावलंय चेंडूला. ऑफ ड्राईव्ह स्ट्रोक 38च्या आतमध्ये एक सिंगल जी अधोरेखित केली जाते. वीरेंद्र बाबरे आहे ना, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, हा खेळाडू नव्या दमाचा जरी दिसत असला तरी येणाऱ्या काळामध्ये फार फार वेगानं वर चढेल. कारण ज्या पद्धतीनं त्याच्या बॉडी लँग्वेज बोलतायत, चांगली कामगिरी सध्या तो करतोय. इथे पहा, रिस्ट ऑफ द फ्लिक, परंतु ट्रॅप सजवला होता आणि त्या ट्रॅप मध्ये फसलाय. धक्का क्रमांक 1, मिस्टर अक्षय बॅक टू द डगआउट. बजाव. खर तर ही जी शिव आसरा प्रतिष्ठान अक्करपट्टी आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, पर्व 3रं आहे. त्याचं जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 50,000 रुपयांची रोख रक्कम, त्या आदरणीय अध्यक्ष हेमंत प्रभाकर साने यांच्या वतीने इथे पुरस्कृत करण्यात आलाय. फटका बॅटचा बॉटम घेऊन चेंडू निघाला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक सिंगल इथे अधोरेखित केली जाते, परंतु जो ब्रेक थ्रू दिलाय गोलंदाज वीरेंद्र बाबरेनं, तो ब्रेक थ्रू मात्र जिव्हारी लागला अक्षरशः अक्करपट्टीकरांच्या. धावांचा डोंगर जरूर समोर मोठा आहे, परंतु अशक्य कोणतीच गोष्ट नाही. ते शक्य देखील ते करू शकतील. काय घडतंय मैदानात तेच कळत नाही. कशा पद्धतीनं शॉट सिलेक्शन फार महत्वाचा फॅक्टर आहे. आज रोहित शर्मा सारखा खेळाडू इतक्या उंचीवर पोहोचला, त्याचं कारण आहे शॉट सिलेक्शन प्रॉपर आहे आणि टायमिंग देखील प्रॉपर आहे. टायमिंग फार महत्वाचा फॅक्टर आहे. कदाचित टायमिंग भल्या भल्यांचं जुळत नाही, परंतु प्रीतम राऊत मध्ये क्षमता आहे. हा खेळाडू त्याच्या कॅपॅबिलिटीज जर त्यांना ओपन केल्या तर निश्चित रूपानं खूप चौखूर उधळून खेळू शकतो. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. या गोष्टी होतील नाही होतील. क्रिकेट हा संभाव्य नाही तर वास्तव पाहणारा खेळ आहे. गोलंदाज तयार.
प्रीतम राऊतचा हा फटका इथे फसलाय. मनीष वैद्य चेंडू खाली टिपलाय झेल आणि संपवला इथे फलंदाज प्रीतम राऊतचा खेळ. कमॉन डीजे. चला स्पीडअप करा. नवीन बॅटर क्रीडांगणावरती दाखल होतोय प्रेमित राऊत, ज्याच्याकडनं बऱ्याच अपेक्षा आहेत. म्हणजे खर तर अक्करपट्टी गावाच्या सगळ्यांच्या नजरा प्रेमित राऊतच्या खेळीकडे असतील आता. कारण बाहेर तर अनेक स्पर्धा गाजवल्यात, परंतु घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या मैदानात ज्यावेळी तुम्ही परफॉर्मन्स देता, म्हणजे सचिन रमेश तेंडुलकरांनी वानखेडेवर जेव्हा ते शतक ठोकायचे ना, वेगळा आनंद असायचा. कदाचित प्रेमित राऊत करता हे तलावाचं मैदान वानखेडे आणि या मिनी वानखेडेवर त्याला आता त्याचा कारनामा दाखवायचा आहे. परंतु सातपाटीकर फार मोठ्या तालमीत कसलेले आहेत. हेमकांत सुमित म्हात्रे स्वतः कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट नाव, स्वतः भेटण्याकरता सेनापती समोरून आलाय. पहिलाच बॉल घेऊन गोलंदाज तयार. फटका स्लाइस झालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क इम्प्रॉपर. पहा मनीष वैद्यची काय खेळी. खर तर जीवाच्या आकांताने तो धावला शेवटच्या क्षणापर्यंत. खऱ्या अर्थानं इथे एक सिंगल कन्वर्ट झाली आणि सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. सुमित म्हात्रे इथे गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल समोर आहे प्रेमित राऊत. फटका दर्जेदार आहे. क्वालिटी क्रिकेट, गुणवत्ता. आणि इथे मात्र ठोकलाय. आल्या आल्या पहिला प्रहार चौकार. धन्यवाद. या जुन्या खेळाडूंच्या बाबतीत मी एक वाक्य कायम म्हणतो कि चीते की चाल बाज की नजर और बाजीराव के तलवार पे कभी संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकती है. हे खर तर भले भले शस्त्र हातात टाकले असतील, परंतु ते शस्त्र उचलल्यावर चालवायचं कसं नाही जुन्या खेळाडूंना चांगलं माहिती आहे. कारण अनेक पावसाळे उन्हाळे त्यांनी पाहिलेले असतात, अनेक खस्ता खाल्लेले असतात. डेफिनेटली प्रेमित राऊत मध्ये ती क्षमता आहे. इथे गोलंदाज तयार सुमित म्हात्रे. स्विच इट अटेम्प्ट केलाय. कनेक्शन परफेक्ट आहे. बॉल चाललाय डीप थर्ड मॅनला. मानवंदना देत असताना हा अक्करपट्टीचा वाघ इथे मात्र ठोकतोय. आणखीन एक चौकार. 4 धावा. या चौकाराच्या मदतीनं संघाची टोटल जर आपण पाहिली 13 या आकड्यावर आहे. 13 ऑन स्कोर कार्ड. प्रेमित राऊत क्रीडांगणावरती मात्र आता मागच्या 2 बॉलवर तो सध्या 400च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. गोलंदाज तयार. सुमित म्हात्रे ओव्हर दी स्टंप्स आला. हे पहा, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. त्याला ठाऊक आहे, कारण जशी मागणी तसा पुरवठा कसा करायचा हे योग्य रीतीनं प्रेमित राऊत जाणतोय. डेफिनेटली 1.4 षटकाचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. आणि आता स्ट्रायकर एंडवर मनोज मोरे, ज्या खेळाडूवर देखील फार बारकाईनं लक्ष आहे. कारण गोलंदाजीमध्ये मनोज मोरेनं चांगला कारनामा जरूर केला. आता फलंदाजीतनं त्याच्याकडनं अपेक्षा असतील. फटका चांगला उडवलाय. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन सीमारेषा परिकक्षेच्या बाहेर. चौकार. 4 धावा.
थँक्यू. आणि याच चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 66 या धावसंख्येचा पाठलाग सध्या सुरू आहे. एका बाजूला मनोज मोरे लढतोय, किल्ला लढवतोय, तर एका बाजूला प्रेमित राऊत किल्ला लढवतोय. शेवटचा अंतिम चेंडू. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. दर्जा दाखवला. उर्वरित 24 चेंडू आता शिल्लक आहेत. 24 चेंडूंमध्ये गरजेची धावसंख्या आहे ती 48. बरोबर प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज आहे. 12ची सरासरी आता प्रत्येक षटकागणिक राखायची आहे. फार मोठं लक्ष नाहीये, परंतु कन्सिस्टन्सी फार महत्वाचा फॅक्टर आहे. 12 12 12 आणि 12 म्हणजे 48 धावा 24 चेंडूंमध्ये कराव्या लागणार आहेत. चला, विनंती केली जाते की कृपा करून आपण स्पीडअप करा. उत्तरार्ध आपण पाहतोय. याच करता अट्टहास होता आपला, की याच साठी केला होता अट्टहास, की हा शेवटचा क्षण गोड व्हावा, आणि तोच शेवटच्या क्षणामध्ये आपण आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्जता दाखवतोय. षटक क्रमांक 3 घेऊन वीरेंद्र बाबरे पुन्हा एकदा तयार. हलक्या हाताने ढकललंय. सुमित इथे पहा, खरं तर प्रेमित राऊत होते आणि एक सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावर. किल्ला कसा सर करायचा, तर त्याकरता तुमच्याकडे एक शस्त्र लागतं. मनाविरुद्ध झगडण्याकरता संयम नावाचं मनाच्या अंतर्गाभारात असणारं फार मोठं शस्त्र आहे. स्वतःच्या खरं तर संयम म्हणजे एक चळवळ आहे स्वतःच्या विरुद्ध असणारी ही खरं तर. आणि गोलंदाज पुन्हा एकदा वीरेंद्र बाबरे मात्र सज्ज होतोय. समोर आहे मनोज मोरे. सुंदर अफलातून कामगिरी करतोय गोलंदाज सध्या. काय गोलंदाजी होते, अप्रतिम कामगिरी. सातपाटीचं नाव इथे मात्र निश्चित रूपानं रोशन करत असताना अगदी मी याआधी देखील उल्लेख केला, या खेळाडूच्या बाबतीत एक स्पेशालिटी आहे त्यामध्ये, आणि लढण्याकरता एक चिवट, अगदी तिखट मारा करण्यामध्ये तो माहिर आहे. स्कूप केलाय बॉल. इथे पहा, धोक्याचे संकेत उद्भवले होते, सुदैवानं बचावलेत डायरेक्ट हिट पासून. इथे मात्र एकही धाव न घेणं पसंत केलंय. मनोज मोरे मात्र दोन्ही चेंडू निर्धाव गेलाय. अगदी एका बॉल साठी आता संघर्ष होणार, एका धावेसाठी संघर्ष होणार. आणि त्या क्षणी जर मनोज मोरे सारखा बलाढ्य विस्फोटक फलंदाज जर या वेळी जर शांत राहिला, तर कदाचित अक्करपट्टी करता ते फार धोकादायक ठरू शकेल. इथे इथे वीरेंद्र बाबरेचं कौतुक करावं लागणार आहे. 3 चेंडू त्यांना हाताळलेत, 2 चेंडू निर्धाव फेकलेत. गोलंदाज तयार. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. असं म्हणतात की प्रकृती आहे ना, प्रत्येक ताकदवान माणसाला एक कमजोरी देते, आणि प्रत्येक कमजोर माणसाला अगदी एक भयानक ताकद देते. कदाचित इथे युटिलायझेशन जे आहे ना वीरेंद्रचं, ते अत्यंत काटक आहे. 1 मोर डॉट बॉल. 4 इन अ रो. 4 चेंडू निर्धाव. शेवटच्या एका चेंडूचा खेळ इथे मात्र शेष. खा लढतात वीरेंद्र. इथे मात्र सातपाटीकर जीवाच्या आकांतानं लढतात. आणखीन एक डॉट. 5 चेंडू जागेवर उभं ठेवलं मनोज मोरेला. षटक क्रमांक 3 ची इथून होते समाप्ती. उर्वरित 18 चेंडू आणि विजयाकरता आता 47 या धावसंख्येची गरज आहे. फक्त 1 धाव खर्च केली आहे वीरेंद्र बाबरेनं, आणि विशेष करून
ते सांगितलं ना 47 पाहिजेत. काय यार तुम्ही पण लक्ष द्या ना जरा. उर्वरित 18 चेंडू आणि 47 ची गरज आहे. चला याआधी देखील आपण अनालिसिस पाहत होतो की प्रतीक त्यानं देखील 6च्या 6 चेंडू निर्धाव टाकले. त्यानं 3 चेंडू एक्स्ट्रा फेकले होते वाईटच्या स्वरूपात. उर्वरित 18 चेंडू आणि विजयाकरता 47 धावांची गरज आहे. 5 चेंडू डॉट जाणं कदाचित एखाद्या संघाला ते बॅकफुटवर आणण्यासारखं आहे. परंतु प्रेमित राऊत जोवर क्रीडा गणावरती आहे तोपर्यंत काही घडू शकतं. क्षमता आहे त्या खेळाडूमध्ये. इथे मात्र गोलंदाजी करता गोलंदाज आलाय सुमित म्हात्रे. षटक क्रमांक. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. फटका पहा. इथे मात्र ऑन द राईज खेळलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. एक धाव पळून पूर्ण केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न तो मात्र असफल. एका धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल 20. विजयाकरता अजूनही 46 धावांची गरज आहे. 46. 3.1 षटकाचा खेळ झालाय. चौथं षटक प्रगती पथावर आहे. फार हुशार आहेत दोघं पण. दोन्ही गोलंदाज हुशार आहेत. त्यांना ठाऊक आहे आता आपला पत्ता चलताय. त्यावेळी हे दोन्ही षटकं आपल्याला काढून घ्यायची आहेत. आणि कदाचित जे काम वीरेंद्र बाबरेनं केलं तेच काम इथे आता सुमित म्हात्रे कॅप्टन टीमचा सेनापती इथे करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुमित म्हात्रे सज्ज. फ्लिक केलाय बॉल. बॉल चाललाय लॉंग लेग मध्ये. एक धाव वेगानं पळून पूर्ण केली आणि दुसरी धाव देखील इथे यशस्वी पूर्णत्वास नेली जाते. याच 2 धावांच्या मदतीनं संघाची टोटल जर आपण पाहिली 22 या आकड्यावर. 22 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाज सुमित म्हात्रे. षटकातला पुढचा बॉल. इथे फटका पहा. स्लाइस झालाय लॉंग ऑफ मध्ये. प्रोटेक्शन आणि पहा काय ताकद, नजाकत, चिवट, जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाचा संगम. कॅच ऑफ द डे. कॅच ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल. कमान कमान बँड पदक. नवीन बॅटर क्रीडांगणावरती दाखल झालाय. प्रतीक आलेत. चौथ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. फायनल कदाचित जो प्रतिकार होणं गरजेचं आहे तो प्रतिकार मात्र होत नाहीये. पाठीराखे जल्लोष करतायत. सातपाटीचा सध्या जो ताफा आहे तो सध्या खरं तर त्यांची बाजू खंबीर आहे, मजबूत आहे. कारण त्यांना ठाऊक आहे 66 धावा म्हणजे या थंड वातावरणामध्ये फार बळकट आणि मोठी धावसंख्या आहे. चला स्पीडअप करा. चेंडू व्यवस्थापक चेंडूंची पूर्तता करा.
चला, एकंदरीत 66 धावसंख्येची गरज आहे. मेगा ग्रँड फिनाले सध्या सुरू आहे. शेवटचे 15 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. 15 चेंडू आणि विजयाकरता 44 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. सुमित म्हात्रे. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय आणि अतिरिक्त धावसंख्या जी धावफलकाला आकार देईल. संघाची टोटल जर आपण पाहिली तर 23 धावा, 23 ऑन स्कोर कार्ड. 23 ही धावसंख्या धावफलकावर आली आहे. 66 धावसंख्या जी एकंदरीत समोर टार्गेट आहे भलं मोठं. गोलंदाज तयार. चांगली गोलंदाजी. मी तर म्हणेन की अचूक टप्पा हेरला अक्षरशः. 1 मोर डॉट बॉल. चार चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 23 या आकड्यावर आहे. निश्चितच एक चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवली. मागचे अनेक दिवसांचा प्रवास आपण पाहिला. फायनल मध्ये आपण आहोत. अगदी कळत न कळत चुका काही खेळाडूंकडनं घडल्या, त्यामुळे त्यांच्या पदरी अपयश आलं. खूप सुंदर गोलंदाजी होते, परंतु पहा ऑफस्टिकच्या बाहेर बॉल. पंच दर्शवतायत व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पोहोचली आहे 24 या धावसंख्येवर. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ. दोन चेंडूंचा खेळ अजूनही शेष राहतोय. बॉल तयार. बॅट अँड पॅड मधून अक्षरशः हा फटका लॉंग ऑन मध्ये खेचलाय. एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 या अंकावर आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. चौथं षटक. सुमित म्हात्रे कॅप्टन लीड करतोय. संघाचं प्रतिनिधित्व खऱ्या अर्थानं त्यानं योग्य रीतीने सांभाळलंय. गोलंदाज तयार. इथे पहा वेट अँड वॉच. टायमिंग प्रॉपर होतं, परंतु समोर प्रोटेक्शन आहे, त्यामुळे एकापेक्षा जास्त काही मिळणे शक्य नाही. उर्वरित 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये करायच्या 40 धावा. 4-0. कम ऑन, बजाव. थँक्यू. निशांत आलाय षटक क्रमांक 5 हाताळण्याकरता. प्रेमित राऊत अजूनही खरं तर एखाद्या मावळ्यासारखा उभा टाकलाय क्रीडांगणावरती, परंतु त्याला साथ मिळणं देखील गरजेचं आहे. परंतु आता फार अवघड लक्ष निर्माण झालंय. 12 चेंडूंमध्ये 40 म्हणजे एक मोठं चॅलेंजिंग आव्हान आहे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू डॉट. 11 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू आणि विजयाकरता 40 धावसंख्येची गरज आहे. फक्त 26 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. याआधी आपण राहुल म्हणालो की या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये चेस करणं म्हणजे सुमित म्हात्रे इतका हुशार कर्णधार आहे ना सातपाटी संघाचा, त्याला ठाऊक होतं. जसा टॉस जिंकला त्यांना लगेच निर्णय स्वीकारला का बॅटिंग करतो. म्हणजे एका हुशार कर्णधाराचं लक्षण त्याच्यामध्ये. इथे पहा फटका चांगला. प्रेमित राऊतचा हा स्ट्रोक. बॉल चाललाय 6 धावांसाठी. धमाका षटकार.
धावसंख्या जाऊन पोहोचली आहे या षटकाराच्या मदतीनं 32 या अंकावर. षटकातला तिसरा चेंडू इथे मात्र हाताळण्याकरता सज्जता दाखवतोय गोलंदाज दिशांत. इथे पहा फटका तर तत्परतेनं खेचलाय इन फ्रंट ऑफ द विकेट. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात एक सिंगल. उर्वरित 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू आणि विजयाकरता 54. माफ करा 33 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज आहे. इथे पहा फटका तर दर्जेदार पाठवला सरळ अक्करपट्टीकरांच्या भेटीला ठोकलाय अत्यंत विस्फोटक षटकार. एकंदरीत विजयाकरता आता बरोबर 27 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि 27 धावा. चला स्पीडअप करा. 8 चेंडू आणि विजयाकरता 27 धावसंख्येची गरज आहे. आणि प्रतीकने इथे मात्र शंखनाद केलाय. फाईट करण्याकरता आम्ही रेडी आहोत. हे अत्यंत महत्वाचे चेंडू आहेत. हे खरं तर प्रेशर आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल. 26 धावांची गरज आहे आता. 40 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 26 धावसंख्येची गरज आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यात 8 चेंडू आणि 26 धावा. कोण जिंकणार ही लढत? फायनल मात्र फायनल सारखीच होणार यात शंका नाहीये. इथे पहा स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल वेगाने चाललाय. 1 धाव 25 धावसंख्येची आता गरज आहे. 25 धावा ज्या गरजेच्या असणार आहेत. जसं एखादा सोनार सोन्याची तपासणी करतो ना आपल्या ज्वेलर मध्ये, कदाचित टेनिस क्रिकेट आता प्रेमित राऊतच्या कौशल्याची तपासणी करतोय. 7 चेंडू आणि विजयाकरता 25 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 25 धावा. ऑन स्क्रीन आपण पाहतो की कदाचित चला स्पीडअप करा कृपा करून. 7 चेंडू आणि विजयाकरता 25 धावा. प्रेमित राऊत त्याच्या समोर आहे. गोलंदाजी करता दिशांत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रोड सिटी एंड कडून हे खरं तर इथे दिशांतच्या वर असणारा प्रेशर. व्हाईट बॉलचा सिग्नल. संघाची टोटल पोहोचली 42. कदाचित मनोज मोरेनं घालवलेले 5 बॉल त्याची आता आठवण येत असावी, कारण त्या 5 मध्ये निदान 7-8 जरी आल्या असत्या क्षणचित्र वेगळी असती. इथे मात्र गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. फुलटॉस पाठवलाय. नो बॉल. नो बॉलचा इशारा इथून पंचांमार्फत. आणि झेल जरी टिपली असली
कारण हा कमरेच्या वर लँडिंग असं पंचांचं मत आहे. रिव्ह्यू आव्हान दिलंय त्या निर्णयाला. हेमकांत भोईर देखील तितकाच दिमागदार खेळाडू आहे. चला आपण आता टेक्निकल रूम मध्ये आपले तिसरे पंच देखील सज्ज आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि फलंदाजाला इथे परतावं लागणार आहे. बॅट्समन आउट. धन्यवाद. भूपेंद्र क्रीडांगणाच्या आतमध्ये पाऊल ठेवलं. 6 चेंडूंमध्ये 24 धावसंख्येची गरज आहे. खरं तर 4 षटकारांची गरज आहे. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. कदाचित इथे नियतीने एक संधी दिली होती अक्करपट्टी या संघाला, परंतु आता 6 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. काय झालं रे?
इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि आता तीनही ऑफिशियल्स कडनं जो निर्णय आला आहे तो निर्णय आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 6 चेंडू आणि विजयाकरता 24 या धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅटर भूपेंद्र पाटील क्रीडांगणावरती दाखल झालाय. प्रतीक मात्र चांगली कामगिरी केली आहे जरूर. बोला जय श्रीराम, जय श्रीराम. जल्लोष आहे सातपाटीकरांचा. बॅकअप आहे खरं तर, सर्वच जण इथून बॅकअप देतात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावसंख्येची गरज आहे. अजून सामना संपलेला नाहीये. खरं तर अजूनही सामना बाकी आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, 24 धावसंख्या. कदाचित 2019च्या T20ची जर फायनल आपल्याला आठवत असेल, डॅरेन सॅमी, कोण विसरेल त्याला. इथे पहा फटका, ऑफ ड्राईव्ह स्ट्रोक खूप चांगल्या दर्जानं. अरे तो कोण खेळाडू आहे, खतरनाक. आज मी तर म्हणेन की काटाकीर क्षेत्ररक्षण केलंय भावेश सुर्वे. ये छोटा तीर पर वार करे गंभीर. इतका वेगाने येतोय, अक्षरशः बैरी सशानासारखी नजर आहे त्याची. आणि लवचिकता पहा अंगाची, म्हणजे अक्षरशः हेवा वाटावा. या आधी देखील त्यानं काय डाईव्ह मारलाय. मी तर म्हणेन की कदर आपण निश्चित रूपाने या खेळाडूंची केली पाहिजे. काटकता, चपळता काय असते हे मात्र त्यांनी दाखवले. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता 22 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू आणि विजयाकरता 22 धावसंख्येची गरज. चला स्पीडअप करा आता. गोलंदाज तयार. इथे पहा सरळ बॉल लॉंग ऑन मध्ये वेगानं आलाय क्षेत्ररक्षक. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली आहे. अत्यंत काटकतेने इथे मात्र प्रत्येक खेळाडू स्वतःचं 100% योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 21 धावसंख्येची गरज आहे. जवळजवळ 5 वाजलेत. म्हणजे आपण फायनल खरं तर सुरू केली होती 3:16 मिनिटांनी आणि या फायनलला जवळजवळ 2 तास लागत आलेत. इथे एकंदरीत नो बॉलचा इशारा आलाय. नो +1 अशा बोनस 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात मिळतील. आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 47. 47 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. चला स्पीडअप करा कृपा करून, विशेष करून टीम सातपाटी, कारण भरपूर उशीर झालाय. मी ज्या पद्धतीने बोललो की पहाटेची भक्तगीतं इथंच ऐकायला लागतील तशीच परिस्थिती झाली. कारण 8 तास होत आहे. 6 षटकं आपल्याला ठेवायचीच आहे. चला आपण इथं वळूयात क्रीडांगणावरती. अंधाधुंद फक्त बॅट फिरवली जाते. एकही असा फलंदाज अक्करपट्टीचा आला नाही. त्यानं प्रॉपर बॅटिंग केली, प्रॉपर शॉट सिलेक्शन केलं. निश्चितच तेच कारण होतं अक्करपट्टीकरांना बॅकफुटवर धाडणार. निश्चितच अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. विजयाकरता 19 धावांची गरज आहे. 19 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑफड्राईव्ह स्ट्रोक आहे, परंतु फटक्यात इतका ताकद किंवा दमखम नाही आहे. एक सिंगल शेवटची औपचारिकता. आता 2 चेंडूंची शिल्लक आहे. प्रतिकार होऊ शकला नाही अक्करपट्टीकडनं. जी फाईट दिसायला पाहिजे होती ती फाईट दिसली नाही. हे सत्य स्वीकारावंच लागेल. मनोज मोरे ज्यानं बॅकफुटवर धाडलं 5 चेंडू त्याच्या माध्यमातून. पहिलं षटक वीरेंद्र बाबरेचं, ते देखील 4 धावांचं. आणि कदाचित हेच यशाचे गणित साधलेलं दिसतंय खऱ्या अर्थानं टीम सातपाटीनं.
गोलंदाज तयार. चला नो टाइम पास प्लीज. सातपाटी संघ भरपूर वेळ काढूपणा आपण करताय. शेवटचं षटक आहे. गोलंदाज तयार. हर्षद वर दी स्टंप्स. लोअर फुलटॉस गॅप मध्ये ढकललाय. एक्स्ट्रा कव्हरला आणि पहा चिवट खेळाडू आहे सुर्वे, मिस्टर भावेश सुर्वे. इथे मात्र शेवटची औपचारिकता बाकी आहे. 49 धावा आणि पहा सातपाटीकर सज्ज झालेच विजयाचा जल्लोष करण्याकरता. शेवटचा अंतिम आणि आमचा बँड पथक देखील सज्ज झालंय. अगदी एक चांगलं गाणं इथून वाजवलं जाईल. विजयाचा जल्लोष इथून मात्र सेलिब्रेट केलं जाईल निश्चितच. कमान कमान बँड पथक. सामना जिंकलाय टीम सातपाटी. कमान. प्रीतम गरत आपण कुठे असाल तर आपण जरा प्रीतम राऊत यांच्याशी संपर्क साधायचा आहे. प्रीतम गरत आपण कुठे असाल प्रीतम गरत यांना विनंती आहे की आपण प्रीतम राऊत यांच्याशी संपर्क साधा.